देशभरात इंधनाचा देशात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असताना सध्या आता पालेभाज्यांचे सुद्धा दर वाढलेले चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच वाढतं ऊन, अवकाळी पाऊस आणि होणारी आवक कमी असल्यामुळे सध्या पालेभाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहे। सध्या आपण पुण्यातल्या महात्मा फुले भाजी मंडईमध्ये आहोत आणि या भाजी मंडई सध्या ही कोथिंबीरीची जी गड्डी आपल्याला पाहायला मिळते, तर एक कोथिंबीरीची गड्डीचे भाव जो आहे तो साधारण 50 रुपयाला जी आहे ती कोथिंबीरीची एक गड्डी जी आहे ती सध्या बाजारामध्ये विकली जात आहे। त्याचबरोबर ती बाकी सुद्धा अनेक या ठिकाणी ज्या पालेभाज्या आहेत, टोमॅटो असून, हिरवी मिरची असेल किंवा काकडी असेल, यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अवकाळी पाऊस असेल, वाढलेली उष्णता असेल, या सर्व अनुषंगाने या पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत। पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत, त्याचं कारण काय नक्की? अवकाळी पाऊस, ऊन, परत डिझेलचे भाव वाढलेत, भाडं वाढतं, सगळं वाढतं, सगळं आवक कमी आहे मालाची। सध्या आता काकडी कशा पद्धतीने विकली जाते? काकडी 60 रुपये 80 रुपये किलो, त्यापूर्वी भाव काय होते दरवाढी? 40 रुपये किलो होती। आता तुमच्याकडे आम्हाला गवार दिसते, त्याचबरोबर ती ह्या सर्व भाज्या दिसतात, भेंडी दिसते, या सर्व भाज्यांचे काय कशा पद्धतीने दर? 80 रुपये गवार, भेंडी, शेवगा 80 रुपये किलो आहे, सगळं 80 रुपये किलो आहे, सगळ्या भाज्या महाग आहेत। आता हे भाज्यांचे दर असे स्थिर राहतील का आणखी वाढू शकतात? आता डिझेलमुळे सगळं पेट्रोलमुळे ना दर वाढल्यामुळे सगळं भाडं वाढलं, सगळं वाढलंय त्यांचं, सध्या तर महागच आहे। आपण एकंदरीत चित्र बघू शकतो की पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम सध्या आता पालेभाज्यांच्या दरवाढीवरती सुद्धा पाहायला मिळत आहेत। कारण की ग्रामीण भागातून ज्या पालेभाज्या आहेत त्या शहरामध्ये येत असताना पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि ते भाडेवाढ झाल्यामुळं या पालेभाज्यांच्या दरावरती सुद्धा त्याचा थेट परिणाम झालेलं चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीतच सर्व पालेभाज्यांचे दर जे आहेत ते जवळपास 25 ते 50% वाढलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पीसी सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।